खारेगाव येथील साधना विद्या मंदिरामध्ये 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाला साधना एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक तथा ज्येष्ठ नेते दशरथदादा पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, अध्यक्ष राकेश पाटील, खजिनदार रचना पाटील, गणेश परब, मोरेश्वर पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुर्वे सर, मुख्याध्यापिका अश्विनी सोनावणे तसंच पालक, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस विद्यार्थ्यांनी रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारत शिवरायांनी जिंकलेल्या आणि बांधलेल्या विविध किल्ल्यांचं प्रदर्शन भरवलं होतं। आरमार दलाची खलबतं आणि युद्धात वापरल्या जाणारी शस्त्र यांच्याही प्रतिकृती यावेळेस साकार करण्यात आल्या होत्या। विशेष म्हणजे या सर्व वस्तू टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून तयार करण्यात आल्या होत्या। कार्यक्रमात नृत्य, लेझिम, तलवारबाजी, लाठीकाठी यांचं प्रभावी सादरीकरण करण्यात आलं। विविध कलाविष्कारातून शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा यावेळेस घेण्यात आला। विद्यार्थ्यांनी भाषणांद्वारे शिवरायांचे विचार मांडले। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिवरायांचे आदर्श आत्मसात करून पर्यावरण जपण्याचा आणि समाजहिताचं कार्य करण्याचा संदेश दिला। छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मीयांचे प्रिय होते। हा संदेश कुठेतरी गेला पाहिजे। त्यांची अष्टप्रधान व्यवस्था, प्रशासनावर त्यांची उत्तम पकड आणि शेतकऱ्यांविषयी त्यांना असलेला कैवार हा जनसामान्यापर्यंत गेला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याची स्फूर्ती घेऊन पुढे ह्या देशामध्ये क्रांती घडली गेली। परंतु त्या क्रांतीमध्ये अनेक वीरांनी आपलं बलिदान दिलं। त्यामध्ये पावनखिंडीमध्ये ज्या बाजीप्रभू देशपांडेंचा देशपांडेची फार मोठी भूमिका आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजा जेव्हा औरंगाबाद जेव्हाने शाहिस्ते खानाला पाठवून मोठी सैन्य पाठवले होते, त्या सैन्यामध्ये छत्रपती शिवाजी किती टिकावं लागलं असं काय कल्पना नाही। परंतु बाजीराव देशपांडेंनी सांगितलं की मी पावनखिंड लढतोय आणि ही पावनखिंड लढत असताना ज्यावेळेस तुमच्या 3 तोफांच्या सलामी विशालगडावर येतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही खिंड मी लढवत असणार आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी पोहोचले असं मला एक असं संदेश मिळेल। आणि मग छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मियांचे प्रिय होते। त्यांनी मस्जिदीलाही मदत केली आणि विशेष म्हणजे त्यांची प्रेरणा घेऊन आज या महाराष्ट्राच्या भूमीत खऱ्या अर्थाने राजकीय पुढाऱ्यांसुद्धा त्याची प्रेरणा घेणं आवश्यक आहे, त्यांचे विचार घेणे आवश्यक आहे आणि त्याच मार्गाने जर केला तर निश्चितपणे हा महाराष्ट्र, हा देश सुजलाम सुफलाम होईल असं मला आशावाद वाटतोय। आज छत्रपती शिवरायांची जयंतीनिमित्त आपण साधना विद्या मंदिर शाळेतर्फे इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांना अभिवादन करते आणि एवढंच सांगेन की महाराजांचे आचार विचार या आमच्या शाळेतील मुलांनाच नाही तर सर्व मुलांमध्ये त्यांनी त्याची प्रेरणा घेतली पाहिजे। महाराजांची जी युद्धनीती होती, त्यांचं कौशल्य होते, त्यानंतर मोठ्यांप्रती तो आदर होता, त्याचबरोबर आपल्या आईवडिलांकडनं त्यांनी जे संस्कार घेतलेले होते तसंच त्यांनी रयतेसाठी एक प्रशासक किंवा एक अनुशासक असा राजा जो काय होते ते छत्रपती शिवाजी महाराज होते आणि आज त्यांच्यावरच आधारित आपण प्रत्येक गोष्ट मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत। आपल्या साधना विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने त्यांनी किल्ले रायगडाची ही प्रतिकृती आपण पाहत असाल ही उभारलेली आहे। यामध्ये मुलांचं एक सातत्य दिसतं कारण त्यांना एक आवड आहे। इथे प्रत्येक मुलांना ज्याप्रमाणे आपण इतर प्रकारचं शिक्षण देतो त्याच प्रकारे त्यांना आपण त्यांचे आचार विचार कसे बदलता येतील हे देखील पाहिले जातं। आज इथे कार्यक्रमाचं आयोजन या पद्धतीचं होणार आहे की फक्त महाराजांच्या आयुष्यावरील जे काही कार्यक्रम होते ते आपल्याला दाखवण्याचे आहेत। त्याचबरोबर दांडपट्टा, लाठीकाठी, इतर अशी युद्ध कौशल्याचे प्रात्यक्षिक इथे होतील आणि किल्ल्यांच्या देखील प्रतिकृती इथे उभारण्यात आलेल्या आहेत।